नमस्कार मंडळी, ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये शेपूची भाजी कशी सोप्या पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत। हिवाळ्यामध्ये खूप पालेभाज्या सहजपणे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात किंवा आपण जर ग्रामीण भागात असू तर सहजपणे आपल्याला ह्या सर्व भाज्या उपलब्ध होतात। तर त्यातीलच एक ही शेपूची भाजी आहे। थोडासा याचा उग्र वास येतो, त्यामुळे फारशी कुणाला ही भाजी आवडत नाही, पण मी बनवले ह्या पद्धतीने तुम्ही जर ही भाजी बनवलात तर नक्की मला खात्री आहे की ती भाजी तुम्हाला खूप जास्त आवडेल। तर ही शेपूची भाजी आहे ती आमच्या शेतातली आहे। तर व्यवस्थित अशी मी ती नीट केली आणि स्वच्छ अशी 2 वेळा धुतली आणि ह्या चाळणीवरती ती आपण नितळत ठेवणार आहोत। संपूर्ण पाणी यामध्ये निथळलं गेलं पाहिजे, मगच आपण ती बारीक अशी चिरून घेणार आहोत। तर भाजी आपण नितळायला ठेवली आहे धुवून। तर तोपर्यंत आपण मुगाची डाळ आहे ती 2 चमचे मुगाची डाळ घ्यायची आणि स्वच्छ अशी आपण ती मुगाची डाळ धुवून घेणार आहे आणि मगच तिला आपण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे, जेणेकरून भाजी पटकन शिजते। त्यामुळे ती डाळ ही शिजली पाहिजे, यासाठी आपण 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास आपण ही डाळ भिजवून घेऊया। भाजी आपली व्यवस्थित नितळल्यानंतर मगच मी तिला विळीवरून अशी बारीक चिरून घेतलेली आहे। इथे पहा, अगदी बारीक अशी ही भाजी चिरून घेतलेली आहे। आता फोडणी करायला घेऊया। फोडणीसाठी 1-2 चमचे तेल कढईमध्ये घेतलं। तेल चांगलं तापल्यानंतर 1 पाव चमचा होईल इतकं जिरं तेलामध्ये घालून घेतलं। जिरं छान फुललं की 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या व्यवस्थित खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या होत्या। ते लसूणही आपण यामध्ये घालून घेतला, व्यवस्थित परतून घेऊया। लसूण परतताना गॅसचा फ्लेम अगदी मंद करायचा, जेणेकरून लसूण करपणार नाही। आणि ह्या लसूण आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि भाजीचा थोडा उग्र वास कमी होतो। इथे आता 4 ते 5 मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मिरच्याही आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत। त्याचा तिखटपणा आहे तो व्यवस्थित यामध्ये उतरला पाहिजे। पाव चमचा होईल इतका हिंग आता मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व फोडणी हलवून घेऊया। फोडणी हलवताना गॅसचा फ्लेम अगदी मंद असला पाहिजे। फोडणी छान आपली इथं मस्त अशी तयार झालेली आहे। भाजी आता यामध्ये घालून घेऊया। तर संपूर्ण भाजी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर हे पहा, भाजी संपूर्ण घालून झाल्यानंतर आपण ह्या तेलामध्ये ही भाजी व्यवस्थित अशी परतून घेणार आहे। भाजी आधी दिसायला कुठल्याही पालेभाज्या खूप असल्यासारख्या दिसतात अगदी कढई भरून, पण 1 मिनिट गेल्यानंतर आपण ते तेलावरती परतून घेतल्या की ती अगदी थोडी होते, त्यामुळे मिठाचा अंदाज चुकू शकतो। म्हणून मीठ अजिबात लवकर घालायचं नाही भाजीमध्ये। भाजी अगदी परतून झाली की मग आपण मीठ घालणार आहोत। तर हे पहा, 1 मिनिट ही भाजी मी या तेलामध्ये फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे। न खाणारे सुद्धा आवडीने खातील ही शेपूची भाजी, इतकी छान होते। तर आता आपण ह्या भाजीमध्ये मुगाची डाळ भिजवली होती ती घालून घेणार आहोत। मुगाच्या डाळीमुळे भाजीला खूप छान चव येते। तर मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही पूर्णपणे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून सुद्धा ही भाजी बनवू शकता, खूप छान लागते। पण मुगाची डाळ घातल्यानंतर भाजी थोडीशी जास्त होते। मुगाची डाळ घातल्यानंतरच आपण भाजीमध्ये आता मीठ घालणार आहे चवीपुरतं, जेणेकरून मिठाचा अंदाज अजिबात चुकणार नाही। तर मुगाची डाळ घालून झाल्यानंतरच तुम्ही यामध्ये मीठ घाला। मीठ घालून झाल्यानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतून घेतली आणि यामध्ये आता मुगाची डाळ शिजण्यासाठी फक्त 1-2 चमचे आपण पाणी वापरणार आहोत आणि यावरती ताट झाकून ठेवलं होतं 1-2 मिनिटांसाठी। तर 2 मिनिटांनी पहा, अगदी पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे। आपण ह्यातली डाळ चेक करूया। तर हे पहा, अगदी डाळ ही छान मऊ अशी शिजली गेलेली आहे। इथं आपली भाजी शिजली गेली। आता भाजी शिजल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर ही शेपूची भाजी स्पेशली हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होते। तुम्हीही अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा। शेपूची भाजी खूप छान होते, मला खात्री आहे ती तुम्हाला नक्की आवडेल।
तर आजची ही शेपूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.